मऊ जाळीदार पौर्णिमेच्या चंद्रासारखी. इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी टोटल आपण 1.5 वाटी पाणी वापरणार आहोत. पण ते एकदम न टाकता थोडं थोडं करून आपण मिक्स करणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धी वाटी पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हळूहळू उरलेलं पाणी ऍड करत राहायचं. व्यवस्थित असं स्मूथ मिश्रण तयार होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला आहे. सगळीकडे तेल पसरवून घेऊया. तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर उत्तमच. पॅन चांगला गरम झाला पाहिजे. तुम्ही पाहू शकता थोडी वाफही येत आहे. पॅन चांगला गरम असेल आणि तेल सगळीकडे व्यवस्थित लागलं असेल तर घावणे आपल्याला त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. ते अगदी सहजपणे निघतात. मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. घावणे घालताना नेहमी बाजूने घालत मध्ये यायचं आहे, कारण मधली बाजू जास्त गरम असते. त्यामुळे तिथला घावण्याचा भाग हा लवकर भाजला जातो. 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. झाकण टाकून शिजवल्यामुळे घावणे मऊसूत होतात आणि वरती पिठाळपणा असा जाणवत नाही खाताना. तुम्हाला जर कडक घावणे आवडत असतील तर तुम्ही 1.5 वाटी पाण्याऐवजी 2 वाटी पाणी वापरू शकता आणि झाकण न ठेवता ते दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. घावणं अगदी सहजपणे बाजूने सुटत आहे. पलटून घेऊया. दोन्ही बाजूने घावणं भाजल्यामुळे वरून क्रिस्पी आणि आतून कापसासारखं मऊ लागतं. एक वाटी पिठामध्ये 6 घावणे इथे झालेले आहेत. किती छान जाळीदार पौर्णिमेच्या चंद्रासारखे पांढऱ्या शुभ्र आणि गोल गलगरीत असे घावणे आपले तयार आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी जाळी छान सुटलेली आहे. चटणी सोबत किंवा भाजी सोबत अप्रतिम लागतात. तुम्हाला घावणे कशासोबत खायला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.